जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य संवर्धनासाठी नेल्सन मंडेला पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने निमहंस या संस्थेला नेल्सन मंडेला पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. निमहंसचा फुल फॉर्म काय? तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स असं या निमहंसचं फुल फॉर्म आहे. व हा जो नेल्सन मंडेला पुरस्कार आहे याची सुरुवात कधी करण्यात आली? तर या पुरस्काराची सुरुवात 2019 मध्ये करण्यात आलेली आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. अलीकडे चर्चेत असलेल्या भारत मध्य पूर्व युरोप कॉरिडॉरमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होतो? तर आता हा जो भारत मध्य पूर्व युरोप कॉरिडॉर आहे यामध्ये सौदी अरेबिया, इटली व अमेरिका या तीनही देशांचा समावेश होतो. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, नुकतेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे UAEच्या दौऱ्यावर गेलेले आहेत व या दरम्यान पंतप्रधान मोदी आणि UAEचे शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांनी अबुधाबी येथे 6 करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत, ज्यात भारत मध्य पूर्व युरोप कॉरिडॉर संबंधित देखील सुद्धा एक करार आहे. हा जो कॉरिडॉर आहे याचा उद्देश काय आहे? तर आशिया, पर्शियन गल्फ आणि युरोपमधील कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक एकात्मता वाढवून आर्थिक विकासाला चालना देणे हा या कॉरिडॉरचा उद्देश आहे. हा जो कॉरिडॉर आहे हा भारतातून संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस मार्गे युरोपमध्ये प्रस्तावित आहे. या कॉरिडॉरचे संस्थापक देश कोणते? तर यामध्ये भारत, अमेरिका, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात, युरोपियन संघ, फ्रान्स, जर्मनी, इटली या देशांचा समावेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते व कोणत्या तारखेस करण्यात आले? मित्रांनो, आताच आपण पाहिलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे UAEच्या दौऱ्यावर गेलेले आहेत. त्या दरम्यानच त्यांनी या अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन देखील केलेलं आहे. बरं, या मंदिराचं उद्घाटन कोणत्या तारखेस करण्यात आलेलं आहे? तर या मंदिराचं उद्घाटन 14 फेब्रुवारी रोजी करण्यात आलेलं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 फेब्रुवारी रोजी केलेलं आहे. या मंदिराविषयी अधिक माहिती सांगायची झाली तर हे मंदिर दुबई अबुधाबी शेख जायद हायवेजवळ आल रहबा येथे आबू मुरेखा नावाच्या ठिकाणी बांधले गेले आहे. हे मंदिर कोणत्या संस्थेद्वारे निर्माण करण्यात आले? तर बोचासन निवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण या संस्थेद्वारे या मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे. हे मंदिर एकूण किती एकरवर पसरलेलं आहे? तर हे मंदिर एकूण 27 एकरवर पसरलेलं आहे. व या मंदिरासाठीची जी ही जमीन आहे ही जमीन UAEचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांनी भेट म्हणून या संस्थेला दिलेली आहे. या मंदिराची कल्पना कधी मांडण्यात आली होती? तर BAPSचे प्रमुख स्वामी महाराज यांनी 5 एप्रिल 1997 रोजी या मंदिराची कल्पना मांडली होती व एप्रिल 2019 मध्ये या मंदिराची पायाभरणी करण्यात आलेली आहे. या मंदिराची इमेज पहा. अशा प्रकारचं हे मंदिर आहे. या मंदिरात 7 शिखरे आणि 5 घुमट असून या मंदिराची लांबी 262 फूट तर रुंदी 180 फूट व उंची 108 फूट इतकी आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी एकूण किती खर्च आलेला आहे? तर 700 कोटी रुपये इतका खर्च या मंदिराच्या बांधकामासाठी आलेला आहे. प्रश्न क्रमांक 3. मित्रांनो, नुकतीच आता PM सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना किती युनिट वीज मोफत देण्यात येणार आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. या PM सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 300 युनिटपर्यंतची वीज मोफत देण्यात येणार आहे. याआधी आपण पाहिलं होतं की निर्मला सीतारामन यांनी आपल्या 2024-25च्या अंतरिम अर्थसंकल्पात 1 कोटी घरांना 300 युनिट मोफत देण्याची घोषणा केली होती व आता या घोषणेचीच पूर्तता करण्यासाठी ही PM सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी एकूण किती कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे? तर या योजनेसाठी 75,000 कोटीहून अधिक रकमेची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा. कोणत्या राज्याने काझिनेमू या फळाला राज्य फळ म्हणून घोषित केलं आहे? तर नुकतंच आता आसाम या राज्याने काझिनेमू या फळाला राज्य फळ म्हणून घोषित केलेलं आहे. मित्रांनो, हा एक लिंबाचा प्रकार असून हे लिंबू औषधी गुणधर्म आणि सुगंधासाठी ओळखले जाते व याला 2016 मध्ये GI टॅग सुद्धा देण्यात आलेला आहे. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, आसामचा राज्य महोत्सव बिहू आहे, राज्य नृत्य बिहू नृत्य, राज्य फूल फॉक्सटेल ऑर्किडस, राज्य वृक्ष डेप्टोरा कार्पस मॅक्रोकार्पस,
राज्य प्राणी एक शिंगे गेंडा, तर राज्य पक्षी पांढरे पंख असलेले ऊट डक आहे. आसामविषयी अधिक सांगायचं झालं तर आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया तर हेमंत बिस्वा शर्मा हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. या राज्याची सीमा 2 देशाशी संलग्न आहेत व ते देश कोणते तर भूतान आणि बांगलादेश या 2 देशाशी या राज्याची सीमा संलग्न आहे. या राज्यामध्ये एकूण 5 नॅशनल पार्क आहेत. त्यांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. यात काझीरंगा नॅशनल पार्क, मानस नॅशनल पार्क, नामेरी नॅशनल पार्क, ओरांग नॅशनल पार्क व दिब्रू सेखवा नॅशनल पार्क हे या राज्यामध्ये स्थित आहे. बरं मित्रांनो, आसाम राज्याची राजधानी काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता हा प्रश्न पहा, यात काय विचारलेला आहे तर दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम 10 लाख रुपयावरून किती करण्यात आली आहे. तर आता दादासाहेब फाळके पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्यात आली असून ही रक्कम 10 लाख रुपयावरून 15 लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे. नुकतेच आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक समिती स्थापन केली होती व या समितीच्या शिफारसीनुसार भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रतिष्ठित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत. या बदलाअंतर्गत सुवर्ण कमळ पुरस्कार विजेत्यांना आता सर्व श्रेणीमध्ये 3 लाख रुपये देण्यात येणार आहेत, तर रजत कमळ विजेत्यांना 2 लाख रुपये पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहेत. तसेच आता सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन फिल्म आणि बेस्ट स्पेशल इफेक्ट पुरस्कारांना सर्वोत्कृष्ट एव्हीजेसी फिल्म या नवीन श्रेणीमध्ये एकत्रित करण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी आता बेस्ट साऊंड डिझाईन या नावाने ओळखलं जाणार असून यात बक्षिसाची रक्कम 2 लाख रुपये करण्यात आलेली आहे. यासह दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी देण्यात येणारा इंदिरा गांधी पुरस्कार आता सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट या नावाने ओळखला जाईल. तर राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी देण्यात येणारा नर्गिस दत्त पुरस्कार राष्ट्रीय सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म या नावाने ओळखला जाणार आहे. हे काही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामधील महत्त्वाचे बदल आहेत, नोट करून घ्या. एक्झाममध्ये यावरील कोणत्याही पॉईंटवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा, मराठवाडा साहित्य परिषदेच्या जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले. तर आता मसापचा जीवन गौरव पुरस्कार हा रावसाहेब रंगराव बोराडे यांना देण्यात आलेला आहे. या पुरस्काराचं वितरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्याच हस्ते या पुरस्काराचं वितरण देखील करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7, अलेक्झांडर स्टब हे कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत. तर आता हे जे अलेक्झांडर स्टब आहेत हे फिनलँड या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवडून आलेले आहेत. फिनलँडमध्ये पार पडलेल्या या निवडणुकीत अलेक्झांडर स्टब यांना 51.6% मते मिळालेली आहेत व त्यांच्या विरोधात उभं टाकलेले फिनलँडचे माजी परराष्ट्रमंत्री फेका हावित्सो यांना 48.4% मते मिळालेली आहेत. अलेक्झांडर स्टब हे फिनलँडचे माजी पंतप्रधान आहेत व आता ते फिनलँड या देशाचे राष्ट्रपती बनलेले आहेत. यासह अजून एक न्यूज नोट करून घ्या. नुकतेच आता एल साल्वाडोरच्या राष्ट्रपतीपदी नायब बुकेले यांची पुन्हा निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 8, अलीकडेच कोणत्या शहराला जलयोद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर नुकतेच आता उत्तर प्रदेशमधील नोएडा या शहराला जलयोद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, यंदा दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली. तर आता दयानंद सरस्वती यांची यंदा 200वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. दयानंद सरस्वती यांचा जन्म कधी झाला होता तर 12 फेब्रुवारी 1824 रोजी गुजरातमधील टंकारा येथे यांचा जन्म झाला होता व यांचे मूळ नाव मूळ शंकर असे होते. यांनी 1875 रोजी मुंबईत आर्य समाजाची स्थापना केली होती. तसेच दयानंद सरस्वती हे मूर्तिपूजा, जातीव्यवस्था, कर्मकांड याचे कट्टर विरोधक होते. त्यांनी स्त्रीमुक्ती आणि दलित वर्गाच्या उत्थानाचाही पुरस्कार केला होता व त्यांनी लिहिलेले एक पुस्तक अत्यंत प्रसिद्ध आहे. त्या पुस्तकाचं नाव काय तर सत्यार्थ प्रकाश हे त्यांचं पुस्तक अत्यंत प्रसिद्ध आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी कोणत्या राज्यात सुरू करण्यात येत आहे. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.